मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे नवनियुक्त कमिश्नर श्री राधा विनोद शर्मा बाकी सर को हम थैंक यू यहाँ से ही बोलना चाहेंगे, जिनके संघर्ष से ये सब कुछ मंजूर हुआ, इसलिए एक बार फिर से थैंक यू। मीरा भाईंदरच्या नागरिकांचं अनेक वर्ष असलेलं स्वप्न आज उशिरा का होईना साकार होत आहे। याच्याबद्दल मी मीरा भाईंदर नागरिकांचं अभिनंदन करतो। तर कोर्ट होणं गरजेचंच होतं आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली। साहेबांनी शुभारंभ केलाय, याचा आनंद आपल्या सगळ्यांना। अभी तो कोर्ट इधर चालू हो गया, इधर बहुत खुशी है। आज हमारा 8-10 साल का जो मेहनत वो रंग लाई और ये मीरा भाईंदर का अपना खुद का कोर्ट हो। थाना नहीं जाना पड़ेगा, सबका बहुत समय बचेगा। ये बहुत सौभाग्य की बात है कि हमारे शहर में कोर्ट आया है। मेहनत का फल दिख रहा है हमें। कोर्ट आज चालू हुआ और वुमेन्स डे में हमें सरकार के तरफ से जो ये गिफ्ट मिला, दृष्टिकोण से बहुत बड़ा तोहफा है मीरा भाईंदर के जनता के लिए कि कोर्ट यहाँ आने से यहाँ के लिटिगेंट्स को, यहाँ के वकीलों को, सबको बहुत राहत मिलेगी। थैंक्स टू द गवर्नमेंट ऑल्सो, टू जुडिशरी ऑल्सो फॉर दिस इनॉग्रेशन। नमस्कार। आज इथे एवढे मान्यवर उपस्थित आहेत की सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून मी सुरुवातीला असं म्हणतो, व्यासपीठावरील मान्यवर, व्यासपीठापुढील मान्यवर, इथे उपस्थित असलेले वकील आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मीरा भाईंदरचे नागरिक। मीरा भाईंदरच्या नागरिकांचं अनेक वर्ष असलेलं स्वप्न आज उशिरा का होईना साकार होत आहे। याच्याबद्दल मी मीरा भाईंदर नागरिकांचं अभिनंदन करतो। आपल्याला कदाचित माहिती नसेल की ठाणे जिल्ह्याचं न्यायक्षेत्र एकेकाळी फार मोठं होतं, ते रायगड जिल्ह्यापर्यंत होतं। त्यावेळेला अलिबागला जिल्हा न्यायालय नव्हतं आणि हळूहळू जसं स्वातंत्र्य मिळत गेलं त्यानंतर ती संकल्पना दृढ झाली, जस्टिस ॲट अ डोर स्टेप्स, आणि म्हणून अपरिहार्यपणे न्यायालयाच्या अधिकारांचं आपण विकेंद्रीकरण करत गेलो आणि म्हणूनच आज मीरा भाईंदरच्या कोर्टाचं उद्घाटन होत आहे। आपले नवीन मुख्य न्यायमूर्ती त्यांना एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की ठाणे जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे। याचं कारण असं आहे की भारताचा एकच जिल्हा असा आहे की जिथे 7 महानगरपालिका आहेत। कुठल्याही जिल्ह्यात 7 महानगरपालिका नाहीत भारतातल्या, आणि त्यामुळे जेव्हा न्यायालयाला साधनसुविधा द्यायचा प्रश्न निर्माण होतो त्याच वेळेला याचा पण विचार करावा लागतो की हा जरी तालुका नसला तरी महानगरपालिका असल्यामुळे तिथे न्यायालय आज आपण तयार केलेलं आहे। आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या, आम्ही तिथे शिक्षण देतो, महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये माझा कार्यक्रम होता, त्या ठाण्याहून मी या शहरात आलो। शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे, न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात, त्याचा मला खूप आनंद झाला। पण तो आनंद फार थोडा काळ टिकला। याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही, आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असं मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे की तो ताबडतोब काढून टाकलं पाहिजे। माझा आनंद थोडा काळ टिकला, याचं कारण असं आहे त्या कुठल्याही फलकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता, म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीररित्या फलक लावले गेले असं व्हायला नको खरं म्हणजे। एक गोष्ट खूप चांगली झाली आज की दीपक प्रज्वलन किंवा असं काही करायच्याऐवजी आपण घटनेचं जे आपली प्रस्तावना आहे, प्रियांबल आहे, त्याचं पूजन करून, त्याला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली। या घटनेने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य। त्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य आहे, आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपला जो मीडिया आहे, आपली जी प्रेस आहे, प्रसारमाध्यम आहेत, त्यांचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे। आणि एक न्यायाधीश म्हणून किंवा न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे प्रसारमाध्यमांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकून घेण्याची जबाबदारी, टिकून ठेवण्याची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेची आहे। परंतु मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची आहे, मी 21.5 वर्ष जवळजवळ न्यायाधीश म्हणून काम करतो आणि माझं असं मत आहे की अनेक कटू गोष्टी या न्यायाधीशाने सांगितल्याच पाहिजेत। तर मला जरूर आज इथे मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे समाज माध्यमांचे हे छायाचित्रकार आहेत, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम नटनट्यांचा कार्यक्रम नाही,
न्यायालयाचे कार्यक्रम, या कार्यक्रमात शिस्तही पाळलीच गेली पाहिजे आणि अतिशय बेशिस्त वर्तन जे झालं सुरुवातीला, त्याचं मला मनापासून दुःख झालेलं आहे. आणि ते बेशिस्त वर्तन एवढं होतं, मगाशी आज उल्लेख झाला इथे की आज जागतिक महिला दिन आहे. मगाशी आम्ही तिथे त्या फलकाचं अनावरण करायला गेलो, इथे चालत आलो, ही जी सगळी मंडळी गर्दी जमलेली होती त्यांनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली, मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एक न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून मी सर्वांपुढे दिलगिरी व्यक्त करतो. न्यायव्यवस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात असं व्हायला नको होतं आणि अशा पद्धतीने जर छायाचित्रकार वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमात त्यांना बोलवायचं की नाही याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. कारण न्यायालयाचे कार्यक्रम हे अतिशय शिस्तीने झाले पाहिजे. न्यायालयाची शिस्त ही वेगळी असते, याचं सर्वांनी गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट कधी विसरता उपयोगी नाही. दोन चांगल्या गोष्टी पण मला ऐकायला मिळाल्या आज. एक पहिली चांगली गोष्ट म्हणजे, मी आता थोडंसं विनोदाचा भाग म्हणून सांगतो, फार गांभीर्याने घेऊ नका. म्हणजे मी 21 वर्ष आणि 6 महिने निरनिराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे. आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारण्याने माझं मनापासून कौतुक केलं. आणि दुसरा धक्का शिंदे साहेबांनी दिला, तो पण माझा धक्का आहे. त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा द्यायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही. माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते, न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा देणारी समिती असते, त्याचा अध्यक्ष होतो. तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादा प्रस्ताव दाखल केला, मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही, मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतोय. कुठलाही प्रस्ताव दाखल केला की त्याला उत्तर म्हणून एक 10-12 शंका काढल्या जायच्या. एक गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. एका मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव सादर केला. ते 2 इमारती बांधायच्या होत्या, एक प्रशासकीय इमारत, एक न्यायालयीन इमारत. आपल्या सरकारने काय केलं, त्याच्यातल्या न्यायालयीन इमारतीला परवानगी दिली, प्रशासकीय इमारतीची परवानगी नाकारली. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं की महाराष्ट्रातली जवळजवळ 10 ते 12 न्यायालयं आणि ठाणे जिल्ह्यातली 2 न्यायालयं, एक नवी मुंबईचं आणि भिवंडीचं, ही न्यायालयाच्या आदेशांमुळे बांधली गेलेली आहे. आपल्याला माहिती नसेल तर सांगतो, 2013 पासून ते 2016पर्यंत त्यावेळेला आपलं जो रोस्टर असतं मुंबई हायकोर्टाचं, त्याच्यामध्ये एक विषय असायचा, PILs अँड रिट पिटिशन्स कन्सर्निंग कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यावेळेला हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे, आपले सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती आलोकजी आराध्य हे तेलंगणाला, हैदराबादला मुख्य न्यायाधीश म्हणून गेले. 3 महिन्यामध्ये इथल्या सरकारने 100 एकर जमीन त्यांना उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याकरता दिली. आणि आपल्याकडची परिस्थिती बघा, 2018चा आदेश होता न्यायालयाचा की 30 सप्टेंबर 19पर्यंत कमीत कमी 25 एकर जागा ही मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन इमारत बांधण्याकरता द्यायला पाहिजे. आज 2025च्या आता मार्चमध्ये आहोत आपण, फक्त 4 का 5 एकर जागा दिलेली आहे. तर आनंदाची गोष्ट अशी की मी अजून एक उदाहरण देतो आपल्याला. मला एकदा आठवतं, एका जिल्ह्याच्या ठिकाणी, एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही न्यायाधीशांकरता 3-4 निवासस्थानं बांधली होती. विचारला गेला की कंपाऊंड वॉलची गरज काय तुम्हाला. पण आता हे जे सांगितलं, गजेंद्रराव चव्हाणांनी पण सांगितलं की गेल्या 2-3 वर्षात फरक झालेला आहे. आणि तो जर फरक झाला असेल तर तो फार स्वागतार्ह आहे. कारण मी कर्नाटक उच्च न्यायालयात काम केलं, तिथली परिस्थिती अशी होती की न्यायालयाने फक्त सुचवायचा प्रश्न, न्यायालयाने जे काय मागितलं ते दिलं जायचं. आणि म्हणून आपण जर अजूनही गेलात कधी कर्नाटकमध्ये, मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात मी सांगतो मुद्दाम की तिथे ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत न्यायालयाला दिलेल्या, त्या आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. पण आता शिंदे साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे एक महत्त्वाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि एवढी मोठी घटना त्यांनी सांगितली आपल्याला की न्याय विभागाची जेव्हा प्रकरणं कॅबिनेटपुढे येतात त्याला कोणी विरोध करत नाही, याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. आणि म्हणून म्हटलं की दुसरी एक चांगली गोष्ट मलाच कळली आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मला आता आशा आहे की ह्याच्यापुढे न्याय खात्याचे जे जे काही विषय जातील सरकारकडे, ते शिंदे साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कुठलाही विलंब न लागता ताबडतोब त्याच्या मंजुरी मिळेल, अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगायला हरकत नाही. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, शिंदे साहेबांना पण सांगायचे आणि आराध्य साहेबांना पण सांगायचे. मी 1983 पासून ठाण्यातली वकील संघटना पाहिलेली आहे. या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे, 2 वैशिष्ट्य आहेत असं मी म्हणेन. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो या वकिलांच्या संघटनेने कधीही न्यायालयावर बहिष्कार घातलेला नाही आहे, त्याचं मला आवर्जून कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही न्यायव्यवस्थेवर वेडेवाकडे ठराव करणं असं कधीही त्यांनी केलेलं नाही. ही ठाण्याची जी वकील संघटना आहे ठाणे जिल्ह्याची, त्यांनी अतिशय सहकार्यच केलेलं आहे. आणि
हे वर्तन उठून का दिसतंय पण मी सांगतो आपल्याला. मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना मला जवळजवळ 10 वकील संघटनांविरुद्ध क्रिमिनल कंटेंटची कारवाई करावी लागली होती, कारण त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. तीच गोष्ट मला कर्नाटकमध्ये करावी लागली, तीच गोष्ट सुप्रीम कोर्टात बसून करावी लागते. 3 ते 4 वकील संघटना उच्च न्यायालयाच्या त्यांना मला नोटिसा काढाव्या लागल्या, पण ठाण्याच्या वकिलांनी कधी केलेलं नाही आहे आणि ती परंपरा त्यांनी जरूर चालू ठेवावी. न्यायव्यवस्थेशी सहकार्य जर वकिलांनी केलं नाही तर चांगला न्याय ही संकल्पना कधी अस्तित्वातच येणार नाही. आज खूप प्रयत्नांनंतर इथे एक छान इमारत झालेली आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकरच इथे आज 1 न्यायाधीश आहे, 5-6 न्यायाधीश इथे येतील. जेव्हा नवीन न्यायालयाची इमारत निर्माण होते किंवा एखादं नवीन न्यायालय निर्माण होतं तर त्यावेळेला एक जबाबदारी आपल्या सर्वांवर पडते. सर्वांवर म्हणजे कोणावरती? न्यायाधीशांवरती पण आणि वकिलांवरती पण, की ज्याला आपण क्वालिटी जस्टिस म्हणतो तो क्वालिटी जस्टिस तिथे मिळाला पाहिजे. नुसती चांगली इमारत बांधून काही होत नसतं. त्या इमारतीमधून, त्या इमारतीत जे कामकाज चालतं, न्यायालयं चालतात, त्या न्यायालयांनी चांगल्या प्रतीचा न्याय हा आपल्या नागरिकांना दिला पाहिजे. आपण आज घटनेची प्रस्तावना वाचली, त्या घटनेच्या प्रस्तावनेत जस्टिस ही संकल्पना आहे आणि 75 वर्ष घटनेला झाली. त्यामुळे न्याय ही जी संकल्पना आहे जो घटनेचा गाभा आहे आणि म्हणून आपण जेव्हा अशा तऱ्हेचे उपक्रम किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टी साजऱ्या करतो, एका नव्या इमारतीचं उद्घाटन, तेव्हा आपल्यावरची जबाबदारी वाढते. जबाबदारी अशी वाढते की चांगल्या कालपर्यंत मिळत होता त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचा न्याय आपल्याला मिळाला पाहिजे, नागरिकांना मिळाला पाहिजे, लवकर मिळाला पाहिजे. जेव्हा मी लवकर मिळाला पाहिजे असं म्हणतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, न्याय कधी घाईघाईने पण द्यायचा नसतो, लवकर द्यायचा असतो. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तर हे न्यायालय झाल्यानंतर माझी अपेक्षा अशी आहे, जशी चव्हाण साहेबांनी सांगितलं की अशा छोट्या ठिकाणी 2 वकील आणि संघटनेची काही गरज नाही आहे, पण माझी खात्री आहे की हे जे काय झालेलं फार दिवस टिकणार नाही. कारण वकील वर्गावरची आता जबाबदारी आहे की हे नवीन न्यायालय जे निर्माण होईल तिथे आपण सर्वांनी म्हणून असा प्रयत्न केला पाहिजे ते ॲरियस फ्री कोर्ट झालं पाहिजे. आता ॲरियस फ्री म्हणजे काय? ॲरियस फ्री म्हणजे 4 वर्ष जुने, 5 वर्ष जुने असे खटले प्रलंबित राहता उपयोगी नाही, असा आपण सर्वांनी मिळून निर्धार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते, ती म्हणजे जेव्हा एखादं नवीन न्यायालय तयार होतं त्या न्यायालयाची आणि न्यायालयाच्या परिसर अतिशय स्वच्छ ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी परंपरा आहे. संतश्रेष्ठ गाडगे महाराज त्यांनी काय संदेश दिला असेल? देवाची पूजा करायचा संदेश दिला नाही, स्वच्छता करा, स्वच्छता पाळा हा संदेश दिलेला आहे. मी अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये मी जातो, न्यायालयांच्या परिसरात जातो, न्यायालयांच्या आवारात फिरतो, तेव्हा मला एकच गोष्टी जाणीव होते की महाराष्ट्रामध्ये तंबाखूचा खप फार प्रचंड संख्येने आहे. त्याची साक्ष आपल्याला न्यायालयाच्या आवारात दिसत असते. तर त्यामुळे न्यायालयाचा परिसर स्वच्छ राहील आणि स्वच्छ ठेवला जाईल याची आपल्यावर सर्वांवर जबाबदारी असते. ती जबाबदारी न्यायाधीशांना जशी असते तशी वकील वर्गावर असते. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जेव्हा न्यायालय होतं तेव्हा एका गोष्टीचं आपण भान बाळगलं पाहिजे की सामान्य पक्षकाराला बसण्याकरता व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि अतिशय स्वच्छ आणि सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली प्रसाधनगृह मिळाली पाहिजे. कारण आपल्याकडे जे पक्षकार येतात, आपल्याकडे जे साक्षीदार येतात, ते सकाळी ते 11 वाजता न्यायालयाला आशेने येतात आणि बऱ्याच वेळेला तारीख घेऊन परत जातात संध्याकाळी. त्यांना कमीत कमी व्यवस्थित तिथे बसता येईल, दिवसभर सोयीसुविधा मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण नेहमी न्यायाधीशाला सुविधा मिळायला पाहिजे, वकिलाला सुविधा मिळायला पाहिजे ह्याच्याच मागण्या करत असतो. पण पहिली मागणी झाली पाहिजे की सामान्य पक्षकार येतो, तो एखाद्या दुचाकीवर येत असेल त्याला व्यवस्थित ती दुचाकी ठेवण्याकरता, पार्क करण्याकरता जागा मिळाली पाहिजे, बसायला जागा मिळाली पाहिजे, मुख्य म्हणजे चांगली प्रसाधनगृह आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ह्या गोष्टींवरती आपण भर दिला पाहिजे. का आपल्याकडे होतं असं, मग अशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला की तारीख ते पारीख असं म्हणतात. तारीख पे तारीख का पडते, का मिळते, ह्याला बरीच कारणं आहेत. ती कारणं वेगळी आहेत. त्याचं एकच कारण मी आपल्याला सांगू इच्छितो शिंदे साहेबांना. मला फार आनंद झाला मगाशी म्हणाले ते की 2000 न्यायाधीशांची अतिरिक्त पदं त्यांनी क्रिएट केलेली आहेत. 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला. त्या आदेशामध्ये न्यायाधीशांची संख्या कशी असावी आणि किती असावी आणि त्याचं गणित कसं करायचं याविषयी काही आदेश दिले होते. आणि त्या आदेशात असं म्हटलं होतं की प्रत्येक उच्च न्यायालयाने त्यांची जी समिती असते त्या समितीमार्फत याप्रमाणे गणित करावं आणि शासनाकडे एक प्रस्ताव दाखल करावा की इथे ह्या राज्यामध्ये जिल्हा आणि तालुका एवढे न्यायाधीश पाहिजेत, अतिरिक्त जागा किती पाहिजेत, अतिरिक्त पदं किती पाहिजेत. 2017मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समितीने
त्या समितीचा मी अध्यक्ष होतो. त्या समितीमार्फत उच्च न्यायालयामार्फत आम्ही एक प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2017 सालची गोष्ट आहे, 8,000 अतिरिक्त न्यायाधीशांची गरज आहे. आणि जर 8,000 न्यायाधीशांची पदं निर्माण केली तर तारीख पे तारीख ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना आपण विसरू. अर्थात ती गोष्ट सोपी नाही आहे, मला कल्पना आहे. राज्यकर्त्यांवर काही बंधन असतात, कारण नुसती पदं निर्माण करून चालत नाही. त्या पदांबरोबर पायाभूत सोयीसुविधा द्याव्या लागतात, न्यायालयाच्या इमारती उभ्या कराव्या लागतात, न्यायालयात कर्मचारी वर्ग नेमावा लागतो, न्यायालयांमध्ये संगणक द्यावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे अतिशय प्रगतिशील राज्य आहे असं आपण म्हणतो. त्या संदर्भात शेवटचीच गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. 2002 सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये न्यायाधीशांची संख्या किती असावी याविषयीचा तो निकाल होता. त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की 10 लाख लोकसंख्येच्या मागे भारतामध्ये 50 न्यायाधीश पाहिजेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ही गोष्ट आपण 5 वर्षात साध्य करून दाखवली पाहिजे. 2002 नंतर कोर्टात दाखल होणारे खटले प्रचंड संख्येने वाढलेले आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर आज 10 लाख लोकसंख्येकरता भारतामध्ये फक्त 21 ते 22 न्यायाधीश आहेत, जे 50 असायला पाहिजे होते 2007 तर मला नेहमी असं वाटतं, तिथे अनेक मंत्री महोदय सुदैवाने उपस्थित आहे, की महाराष्ट्र हे जर प्रगतिशील राज्य असेल तर आपण येत्या 10 वर्षात किंवा 15 वर्षामध्ये असा उद्देश आपण ठेवला पाहिजे, उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आपल्यासमोर की या राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश राहतील. आणि हा उद्देश आपण साध्य करू शकलो तर मला असं वाटतं की या सामान्य माणसाला खूप चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रतीचा न्याय मिळायला लागेल. कारण घटनाकारांचं तेच तर स्वप्न होतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय मिळवून देण्यामध्ये आपण खूप कमी पडतोय हे मी प्रांजळपणे कबूल केलेलं आहे अनेक वेळा आणि आजही कबूल करतो. पण त्याच्याकरता आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील. आणि आपण हे जर प्रयत्न केले ते अजून 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या संख्येने न्यायाधीश जर नियुक्त केले, मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा दिल्या तर आपण सामान्य माणसाच्या घरापर्यंत न्याय पोचवू शकू अशी त्याची मला खात्री आहे. आज मला माहिती आहे की तिच्या वकील वर्गाचा खूप उत्साह आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत. त्याच उत्साहात आपण काम चालू करा, त्याच उत्साहात न्यायाधीशांना सहकार्य करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय आपण सामान्य नागरिकांना देऊया. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मला आपण इथे बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. याचा खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडला आहे. आणि मगाशी आपल्या प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा 2008 बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं. खरं म्हणजे बघा ठाणेकर जे सांगतात ते होतं. कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते. ही फक्त दगडविटांची इमारत नाही तर हे न्याय मंदिर होणार आहे. 4-5 दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झाले आणि आता इथं होत आहे. आणि आपण वेळ दिला ओक साहेब तर ठाण्याचंही आपण लवकर करून टाकू. ठाण्याची इमारत कंप्लीट आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे. चव्हाण साहेब बरोबर आहे. आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल. आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे. खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली. त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते आणि ओक साहेबांनी 1983 साली ठाण्यात वकिली सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. या आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची न्यायालय महत्त्वाचं आहे आणि आज ते मीरा भाईंदरमध्ये होतं आहे. मीरा भाईंदर वाढतं आहे. वाढत्या गरजा, वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं कोर्ट होणं गरजेचंच होतं आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली. परंतु 1760 विघ्न आली तरीसुद्धा आज या इमारतीचा ओक साहेबांनी शुभारंभ केला आहे. याचा आनंद आपल्या सगळ्यांना. तर इथं आणखी जागा पाहिजे.
लोकसाहेबांच्या समोरच सांगतो, जागा इथे असेल, कलेक्टर आहे तिकडे, आयुक्तही आहेत आणि मंत्री आहे, इथं जागा आपण त्यांना आणखी उपलब्ध करून दिली तर सगळी कोर्ट इथे तयार होते आणि ठाण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे सरकार म्हणून आपण ते नक्की करू ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे, तुमच्या आता गाड्यांमधली गर्दी कमी होईल ठाण्याला जाणारी. संकल्पना केली क्वाड टॅक्सीची. आम्ही कुर्ला ते BKC हा एक पहिला प्रयोग करतोय आणि मीरा भाईंदरमध्ये देखील क्वाड टॅक्सी करतोय, ठाण्यातही होईल आणि त्यामुळे खूप चांगली सुविधा लोकांना मिळेल. मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही आमच्या टीमने या ठिकाणी 32 न्यायालय सुरू केली, नवीन सत्र न्यायालय त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये देखील लवकरच होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या जागा आणि इथं जी जागेची मगाशी मी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे कुठं आहे ना, मागेच आहे, तर आपण ती पाहून घ्या. कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदय, आणि ती त्यांची जी मागणी आहे ती आपण पूर्ण करू. शेवटी इकडे न्याय पडेल, कोणीही विनमुख होऊन जाणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कायद्याचं राज्य टिकवणं आणि न्यायाचा वसा पुढं नेणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मीरा भाईंदरची ही इमारत पाहिल्यानंतर सतत आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याची आठवण राहील. आणि ओक साहेबांना देखील मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मगाशी कोणी म्हणालं कुलकर्णी साहेब, न्याय आपल्या दारी, आम्ही शासन आपल्या दारी केलं, आता न्याय आपल्या मीरा भाईंदरच्या लोकांच्या दारी आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. ओक साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला उपकृत करून या इमारतीचं लोकार्पण केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीरा भाईंदर कोर्ट का जो आज उद्घाटन हुआ है न्यायमूर्ति ओक के हाथों, उस पर यहाँ के वकीलों की प्रतिक्रिया हम जानना चाहेंगे. एडवोकेट एसोसिएशन के अध्यक्ष डी नागी है, मैं उनसे कहना चाहूँगा ये कोर्ट जो शुरू हुआ है उसके लिए उनका क्या मानना है और कैसे खुशी किस बात की? अभी तो कोर्ट इधर चालू हो गया, ये एक्चुअली लिटिगेंट्स को कन्वीनियंट है. हम तो कैसा ही करके थाना जा सकता है, लेकिन लिटिगेंट्स को जाना बोले तो बहुत प्रॉब्लम हो रहा था. और ये जो कोर्ट इधर चालू होने से लिटिगेंट्स को भी अच्छा हो गया, एडवोकेट का भी टाइम बहुत सेव होने लगा, कन्वीनियंट भी है, सबके लिए सही है. इस कोर्ट का लाभ इस यहाँ की जनता को होगा. वही जुडिक्शन में जो है, आपका जो यहाँ पर अभी पार्टी चालू हुआ है, पार्टली मीन्स जूनियर डिवीजन से मैजिस्ट्रेट मैटर्स से वही चलेगा. उसके बाद में आगे का सेशन और सीनियर डिवीजन थाना में रहेगा. तो यहाँ पर जल्दी पूरा कोर्ट आवे, इसके लिए जल्दी पूरा कोर्ट यहाँ सेशन कोर्ट भी आए, इसके लिए क्या प्रयास? वही तो हमारा डिमांड है, वही तो डिमांड है. इवन सेशन कोर्ट भी इधर होना चाहिए, एपेलेट कोर्ट भी होना चाहिए. आपकी टीम को आपको बहुत बधाई कि आप रंग लाइए कि जो पार्टी सेशन कोर्ट भी जल्दी आवे, हम ला के रखेगा. एसोसिएशन के सेक्रेटरी एडवोकेट प्रवीण पाटिल जी है, इन्होंने काफी संघर्ष के बाद में जैसे कि ये कोर्ट यहाँ हुआ है, इसके बारे में इनको कैसा अनुभव रहा है बताएं. सर बहुत खुशी है, आज हमारा 8-10 साल का जो मेहनत वो रंग लाई. और ये मेहनत हमने बहुत पूरे एसोसिएशन ने की, एसोसिएशन के हर एक मेंबर ने की कि मीरा भाईंदर वासियों के लिए ये मीरा भाईंदर का अपना खुद का कोर्ट हो. ये अभी तो 50% ही कोर्ट आया हुआ है, JMF से आया हुआ है, फिर भी हमारी कोशिश रहेगी कि 100% कोर्ट जल्दी से जल्दी यहाँ चालू हो और थोड़े दिन में वो शायद चालू होगा, ऐसी हमें आशा है. सर यहाँ पर अभी एडवोकेट ओक जी आए थे, उन्होंने ये कही कि यहाँ बार काउंसिल में कोई डिफरेंसेस है. ऐसा कोई डिफरेंसेस नहीं है. माननीय कोर्ट यहाँ शुरू हो चुका है. एडवोकेट एसोसिएशन ने अथक प्रयास करने के बाद ये कोर्ट को यहाँ लाया है, कामयाबी मिली है. उनके सक्रिय कार्यकर्ता के रूप में राधिका अरोड़ा जी हैं, हम उनसे जानना चाहते हैं कि उनके क्या विचार है. आज यहाँ कोर्ट शुरू हो गया है, इसकी ना कि सिर्फ एडवोकेट वर्ग को बट पूरे मीरा भाईंदर के पूरे समाज को, सोशल मीडिया से रिलेटेड लोग, जर्नलिस्ट वर्ग, एडवोकेट्स और लिटिगेंट्स, आम जनता, सभी को इससे बहुत सहूलियत होगी. जितने पुलिस वाले हैं उनके लिए बहुत सहूलियत होगी, उन्हें पूरी रिमांड यहाँ से लेकर थाना नहीं जाना पड़ेगा, सबका बहुत समय बचेगा और फ्यूल और वो सब की भी बहुत ज़्यादा बचत होगी, जिससे हमारे एनवायरनमेंट को भी बहुत फ़ायदा होगा. मैं मीरा भाईंदर के सभी सदस्यों को बहुत 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 बधाई देना चाहती हूँ. आज कोर्ट के उद्घाटन के अवसर पर आपको क्या कहना है? आज हमारे मीरा भाईंदर शहर के लिए एक बहुत बड़ा न्याय के दृष्टिकोण
दृष्टिकोण से बहुत बड़ा तोहफा है मीरा भाईंदर के जनता के लिए कि आज यहाँ पर जो है जेएमएफसी की न्याय दंडाधिकारी की यहाँ पे कोर्ट की शुरुआत हो गई है प्रथम वर्ग की। और ये 12 वर्षों के संघर्ष के बाद जो है और सभी वकील संगठनों के वकीलों के संघर्ष के बाद जो है इसकी शुरुआत हुई है। और आज जो है इस कोर्ट की शुरुआत जो है इसका उद्घाटन जो है जो सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश जस्टिस ओक साहब के हाथों से और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी के हाथों से और उच्च न्यायालय के न्यायमूर्ति श्री गिरीश कुलकर्णी साहब और साथ में गौरी गोडसे मैडम इनके हाथों से ये किया गया है कि मैंने कहा कि न्यायिक दृष्टिकोण से मीरा भाईंदर के जनता के लिए बहुत बड़ा तोहफा है। हमारे साथ में है, हम उनसे जानना चाहेंगे कि वो उसके ऊपर कैसा होता है। मेरा भाईंदर का 14 साल का वनवास खत्म हो गया है। ये 2010 में प्रस्तावना आई थी और जैसे तैसे करके आज मेरा भाईंदर के लोगों को इस हार मिला है और ये मेरा भाईंदर के लोगों के लिए काफ़ी खुशी का पल है, क्योंकि उनको एक लंबा तवील सफ़र 15 से 20 किलोमीटर जो कि घोरबंदर रोड का एक सफ़र तय करके जाना पड़ता था, उनका आधा दिन तो उसी में चला जाया करता था। ये बहुत खुशी का दिन है कि मीरा भाईंदर को एक सौगात मिली है इस कोर्ट में और हम आशा करते हैं कि जो भी प्रलंबन कोर्ट के मैटर है वो जल्द से जल्द सुलझ जाएंगे और लोगों को न्याय मिले। मेरे साथ में खूब सारे वकील हैं, एडवोकेट एकता चौरसिया, अनुपमा वीरा और आपका का नहीं विश्वास। तो ये इन लोगों से मैं प्रतिक्रिया देना चाहूँगा। मैडम, आपका क्या प्रतिक्रिया है? हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि हमारे शहर में कोर्ट आया है और हम वकीलों को एक ऐसी ही जगह चाहिए जो हमारे घर के बहुत नज़दीक हो। थाने के लिए हम लोग को बहुत दूर जाना पड़ता है, दौड़ना पड़ता है। शायद ये कोर्ट आने से हमारा समय बचेगा और इस कोर्ट को लाने में हम लोग ने जी तोड़ मेहनत की है। हर आंदोलन में, हर चीज़ में हम लोग ने बराबर का सहयोग दिया है, तो ये हमारा सौभाग्य है कि आज हम इस दिन को देख रहे हैं। थैंक यू। ये बहुत दिनों से हमारा ये आंदोलन था, शहर में बहुत जो पब्लिक बढ़ रहे थे मगर कोर्ट नहीं था। हमें जो पब्लिक को, लिटिगेंट को, वकील को, सबको थाने जाना पड़ता था, इसके लिए हमें बहुत तकलीफ होता था। बहुत दिनों से हमारा ये आंदोलन जारी था। हमारा संस्था के माध्यम से, हमारा एडवोकेट वेलफेयर एसोसिएशन के माध्यम से हम बहुत लड़ाई लड़े, सबके समक्ष हम लोग पेश हुए कि कोर्ट आना चाहिए सबके लिए, सिर्फ वकील के लिए नहीं। और आज सौभाग्य की बात है कि हमारा मेहनत का फल दिख रहा है हमें। कोर्ट आज चालू हुआ और वुमेंस डे में हमें सरकार के तरफ से जो ये गिफ्ट मिला, ये हम बहुत खुश है इसके लिए। बहुत बड़ा गिफ्ट मिला। पर जो न्यायपालिका आ गई है, इससे कहीं ना कहीं यहाँ की आम जनता को भी फायदा मिलेगा, आम जनता को उसका लाभ मिलेगा और उम्मीद करते हैं कि मीरा भाईंदर करके न्याय शीघ्र मिलेगा, जल्दी मिलेगा। सर, आपका यहाँ पर क्या, आपकी प्रतिक्रिया क्या? सब ऐसा होता है कि एक होता है किसी चीज़ का ख्वाब देखना और एक होता है कि ख्वाब की तरफ बढ़ना, कदम बढ़ाना और हासिल करना। तो ये इम्पोर्टेंट चीज़ ये है कि किसी ने ख्वाब देखा है और किसी ने ख्वाब को हासिल करने की कोशिश की। तो जिसने देखा और जिसने हासिल करने की कोशिश करके हासिल किया, दोनों के लिए बड़ी जीत है। और आज ये कोर्ट यहाँ आने से यहाँ के लिटिगेंट्स को, यहाँ के वकीलों को, सबको बहुत राहत मिलेगी। आगे जहाँ कोर्ट यहाँ जल्दी से जल्दी शुरू हो, इन्हीं अड़चनों की वजह से, उसी पॉलिटिक्स की वजह से चीज़ें होती रहती थी, लेकिन अब ये साकार हो चुका और अब हम इसके पीछे ये बढ़ेंगे कि यहाँ पे जल्दी से जल्दी सीनियर डिवीजन, डिस्ट्रिक्ट कोर्ट, कंज्यूमर कोर्ट, सारे कोर्ट इधर आए। आपको बधाई और आपके एसोसिएशन के अध्यक्ष यहाँ पर मौजूद हैं, उनको भी हम बधाई देते हुए उनकी प्रतिक्रिया जानना चाहेंगे। आज मीरा भाईंदर में कोर्ट का उद्घाटन ऑनरेबल जस्टिस ओक साहब ने किया और उनके साथ सभी जजेस लोग थे। सबको बहुत बहुत धन्यवाद। मीरा भाईंदर वकील संगठन और मीरा भाईंदर के रहवासियों की तरफ से बहुत बहुत धन्यवाद। अभी जुडिशियल जेएमएफसी फर्स्ट क्लास कोर्ट आया हुआ है, इसके बाद हमारी हर स्तर पर मांग रहेगी कि सीनियर डिवीजन और एडीजे आए ताकि मीरा भाईंदर के वकीलों के लिए और यहाँ के रहवासियों के लिए काफ़ी सुविधा हो। इसकी मांग हम करेंगे। आप यहाँ नहीं विश्वास भी है, उनसे जानना चाहेंगे आपकी प्रतिक्रिया कैसे? आज इनोग्रेशन हुआ है अपना कोर्ट का। मंडे से फुल प्लेस में कोर्ट जो एक मजिस्ट्रेट कोर्ट और दूसरा भी एक जो जूनियर डिवीजन रहेगा वो चालू हो जाएगा फुल प्लेस में। और जो आज जो जस्टिस ओक साहब थे यहाँ पे, आज बाकी का जो जस्टिस थे, उन्होंने भी ये बोला है कि जितना जल्दी होगा बाकी का भी जो सेशंस कोर्ट, जो डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरह रहेगा, वो भी जल्दी से जल्दी चालू हो जाएगा। मीरा भाईंदर का जितने भी एडवोकेट्स है, मोर देन 500 एडवोकेट्स है, उनके लिए बहुत गर्व का दिन है आज कि आज अपने लिए कोर्ट चालू हो गया और धीरे धीरे ये चीज़ जो सेशन और डिस्ट्रिक्ट कोर्ट आ जाएंगे ना, तो और इम्प्रूवमेंट हो जाएगा, फुल प्लेस में कोर्ट चालू हो जाएगा। तो ये सामान्य जनमानस
यहाँ का जो तरसता था यस यस थाना बोलते में जाता तो आज उनको यहाँ पे जस्टिस मिल जाएगा जो कोर्ट यहाँ पे चालू हुआ है थैंक यू व्यतीत करना पड़ता था। जो लिटिगेंट्स बस से जाते थे उन्हें परेशानी होनी पड़ती थी, भीड़ भाड़ बहुत ज़्यादा होती थी, जिसकी वजह से लोगों को बहुत सारी तकलीफें होती थी। अब शहर में कोर्ट खुलने के बाद से इस कोर्ट के लिए जो हमारा वेलफेयर एसोसिएशन है, मीरा भाईंदर एडवोकेट्स वेलफेयर एसोसिएशन ने बहुत तरह के काम किए हैं, काफ़ी सारे करस्पॉन्डेंस लेटर भी किए हैं, बहुत सारी चीज़ें की हैं। और आज ये कोर्ट खुलने से आगे की जो चीज़ें हैं वो काफ़ी सरल रूप से चलेगी। और जो हमारा एसोसिएशन है वकीलों के हित के लिए जो भी कदम उठाना पड़ेगा आगे भी चल के उठाएंगे, और मीरा भाईंदर बार एसोसिएशन के माध्यम से भी आगे हम वकीलों की सहायता करते रहेंगे। एडवोकेट सुभाष रखवी जी हमारे साथ में है। ये लोक साहब ने जो उद्घाटन किया इस न्यायमूर्ति के द्वारा, ये न्याय यहाँ पर आया, न्याय भवन आया, इस पर आपकी प्रतिक्रिया करें। मीरा भाईंदर शहरवासियों के लिए खुशी की बात है, क्योंकि यहाँ से थाना जाना और वहाँ से फिर तारीख पे तारीख, अभी तो जो जाने आने की तकलीफ है बहुत कुछ था, लेकिन आज जो दिन है 8 मार्च महिला दिन भी सौभाग्य है। जो एडवोकेट हमारी टीम है सभी ने सहयोग करके इसका उद्घाटन करने के लिए जो भी अच्छा काम किया उसके लिए हम सभी के शुक्रगुजार है, आभारी है। और ये कोर्ट अच्छी तरह से, जैसे ओक साहब ने बोला कि बिल्डिंग बनने से नहीं, लोगों को राहत मिलने से, उनको न्याय मिलने से ये जो कोर्ट का उद्घाटन किया, एकनाथ शिंदे साहब ने, प्रताप सरनाइक, नरेंद्र मेहता, गीता जैन वगैरह सब आए, उनका भी सहयोग योगदान है। और हमारे जैसे वकील है जो थाना जाते हैं, डिंडोशी जाते हैं, बोरली जाते हैं, तो यहाँ पर जो मीरा भाईंदर के तो हमारे लिए थोड़ी राहत हो गई। और अच्छा ये कार्य इस माध्यम से हुआ है और कोर्ट का ओपनिंग हो गया, और सभी नागरिकों को हम लोग कांग्रेचुलेशन करते, बधाई देते हैं कि आपका जो है जल्दी से जल्दी यहाँ निपटारा हो जाएगा। धन्यवाद। पहले सबसे पहले खुश हूँ बीइंग अ न्यू मदर। मेरी जैसे बहुत सारी ऐसे महिलाएं होंगे जिनको एक बच्चा है, बच्चे के साथ उनको अपना कैरियर भी सेटल करना है, देखना है। तो यहाँ ये कोर्ट चालू होने से मेरे लिए तो सबसे पहले बहुत खुशी की बात है। वुमेंस डे पे मुझे एक एज अ गिफ्ट मिला है कि मैं बच्चे के साथ साथ मैं अपना कैरियर भी संभाल सकती हूँ, देख सकती हूँ। नज़दीक आ गया समझिए, पूरा जो मेरा जस्टिस उनके पास चल के आया हुआ है। अब आगे देखते हैं कोर्ट में कैसे प्रैक्टिस हो जल्दी है। और 4 कोर्ट से अभी अलॉट किए गए हैं। 4 कोर्ट के लिए अगर जिस तरह से डिमांड्स देखी जा रही है, सब बोल रहे हैं कि 2 बार एसोसिएशन से सब 4 कोर्ट के लिए 2 फीजी रूमर्स फैलाए जा रहे हैं। बिकॉज फॉर अस द ट्रैवलिंग टू द ठाणे कोर्ट वॉज वेरी डिफिकल्ट। नाउ वी आर हैविंग चिल्ड्रंस ऑल्सो, छोटे छोटे बच्चे हैं हमारे, तो 3 घंटा ट्रैफिक में जो हम फंस के रहते थे, अभी हमारे घर से एक्सेस है 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पे सब कुछ अवेलेबल है। आएंगे, प्रैक्टिस करेंगे और हमारे लिए एक नई अपॉर्चुनिटी ये निकली हुई है। सो वी थैंक्स टू द गवर्नमेंट ऑल्सो, टू जुडिशरी ऑल्सो फॉर दिस इनॉग्रेशन। थैंक यू।